आता तुझ्या मैत्रिणीला सांग की पूजा झालेली आहे, आता देवाला नमस्कार करून घे. बर सांगते. सावित्री आत्या उभे राहा. अखंड सौभाग्यवती भव. भारू बाळा कमाल झाली. तुझी पूजा तुझ्या देवी आईने म्हणजे तुझ्या सासूबाईने तुझ्याकडून करून घेतली. काय चाललंय? काय करताय तुम्ही? हा? काय विचारते? ऐकू नाही येते तुम्हा दोघींना? कसली पूजा आहे ही? काय मूर्खपणा चाललाय? एक मिनिट, ही मंगळागौरीची पूजा आहे ना? काय चाललंय तुमचं? कुणाची पूजा आहे ही? तुम्हाला बोलता येत नाहीये का? की माझं ऐकू येत नाहीये? काय विचारते? कुणाची पूजा आहे ही? नाही, तू ना अशी नाही ऐकणार. वहिनींसमोर चल. दामिनी मॅडम ऐकून तरी घ्या. दामिनी मॅडम. वहिनी, दामिनी, काय चाललंय सगळं? वहिनी, ही पारू तिच्या घरात मंगळागौरीची पूजा करत होती. हो माहितीये मला, तिच्या मैत्रिणीची पूजा होती. कोणी सांगितलं वहिनी? या पारूने? तुम्ही ना या सावित्रीवर आणि या पारूवर अजिबात विश्वास ठेवू नका. तिथे तिची कुठलीही मैत्रीण नव्हती. पारू स्वतः आणि सावित्री तिथे पूजा करत होती. विचारा तिला. पारू, तू कधी खोटं बोलत नाहीस. मग हा सगळा काय प्रकार आहे? काय लपवतेस माझ्यापासून? सॉरी मॅडम, चूक माझी. मीच पारूला सांगितलं होतं की कोणाला काही सांगू नकोस म्हणून. मंगळागौरीची पूजा पारूच्या मैत्रिणीची नाही, माझी सुरू होती. मी माझी मंगळागौर पूजत होते. सावित्री, तू काय बोलतीयस याचं गांभीर्य आहे ना तुला? एक मिनिट. सावित्री, पूजा जर तुझी होती तर मग ही पारू तुझ्या पाया का पडत होती? हं? सावित्री, मी तुला काहीतरी विचारलंय. आज अचानक तुला मंगळागौरीची पूजा का करावीशी वाटली जेव्हा तुझा नवरा... जेव्हा की माझा नवरा मला अर्ध्या वाटेत सोडून निघून गेला. मॅडम, भलेही माझा नवरा माझ्या सोबत राहत नसेल, त्याने दुसरा संसार थाटलाय.
पण मी मनाने अजूनही त्यांची बायकोच आहे. मला कळलं की ते खूप आजारी आहेत, म्हणून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी मंगळागौरीची पूजा केली. सॉरी, मला तुम्हा कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. ए काय गे सावित्री, अजून त्रास द्यायचा आहे का तुला? दिलास तेवढा पुरे नाहीये. आणि काय ग, जो माणूस तुला सोडून गेलाय अर्ध्या वाटे, ज्यांनी स्वतःचा एक दुसरा संसार थाटलाय, त्याच्यासाठी पूजा करतेस तू? ही चूक नाही, हा मूर्खपण आहे, कळतंय? मला नाही वाटत हा मूर्खपणा आहे. सावित्रीने तिच्या नवऱ्यावर मनापासून प्रेम केलं. तो आज जरी तिच्यासोबत राहत नसला तरी तिला त्याची काळजी वाटते. तुझं काही चुकलं नाहीये सावित्री. त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी तू मंगळागौरीची पूजा करणं स्वाभाविक आहे. कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याची काळजी वाटतेच. पण सावित्री, मला एकदा तरी सांगायचंस, तुझी मंगळागौरीची पूजा आपण इथे या घरात थाटामाटात केली असती. या वहिनीने ना निमित्तच लागतं नोकरांचे लाड करायला. मॅडम, खूप घाबरली होती मी, पण तुम्ही मला समजून घेतलं, हे खूप आहे माझ्यासाठी. सावित्री, मी लग्न होऊन जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून तू माझ्या सोबत आहेस. माझी सखी बनून साथ दिलीस आणि आज तुझ्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट मला वगळून करत होतीस. ते नाही चालणार. पूजा तर तू केलीयस, पण आता मंगळागौरीचे खेळ याच घरात खेळले जातील. आज आपण मंगळागौरीचे खेळ खेळणार आहोत. चला, तयारीला लागा. मला तुमचं म्हणणं पटतंय अहिल्या मॅडम. आपला पार्टनर आपल्याशी कसाही वागला ना तरी आपलं त्याच्यावरचं प्रेम कमी नाही झालं पाहिजे. येते मी. हे जे पिक्चर्स आहेत ते मी तुला मेल करते. ते तू उद्या सासू मॉमला दाखव आणि त्यांना सांग की मम्मा मला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर चेंज करायची आहे. दिशा विल बी द न्यू फेस. मस्करी करण्याची पण एक लिमिट असते. माझा स्वतःचा एवढा करोडांचा बिझनेस असताना मी का करायचं म्हणेल रे तुला मॉडेलिंग वगैरे. प्रीतम सर, काय करताय? जीव देतो. येत काय? अहो काय बोलताय तुम्ही प्रीतम सर? तुम्हाला कळतंय? काय करू मी? बघितलं तर दिशाने काय केलं ते. ती ना ती जळते पारूवर आणि तिच्या सक्सेसवर. तिला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं होतं म्हणून ती आलेली माझ्याकडे की आईला फोर्स करे सांगायला. जेव्हा मी सांगितलं आणि ते सगळं तिच्यावर बुमरँग झालं ना, मग ती पलटली आणि माझ्यावर खापर फोडलंय सगळं. मॅम, आईला आणि दादाला काय वाटलं असेल सगळ्याबद्दल. माझी कंडिशन ना कोणालाच कळणार नाहीये, फक्त पारू समजू शकते हे सगळं. मला ना बुधमरल्यासारखं फील होतं खूप जास्त. जीव द्यावासा वाटतोय मला. मरू दे, देऊनच टाकतो जीव. हा अहो प्रीतम सर,
प्रिया मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला अक्कल नाही का? स्विमिंग घेत नाही तर कशाला पाण्यात उतरायचं? तुम्ही उडी मारली म्हणून. म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला सुसाईड करावं असं वाटतंय, जीव द्यावा असं वाटतंय, म्हणून मला वाटलं. तुम्ही नक्की टीचर आहात ना? म्हणजे तुमचा एखादा स्क्रू ढिला वगैरे आहे का? अहो त्या दिशा बरोबर लग्न करतोय ना, म्हणून मी ऑलरेडी मरतोच आहे. म्हणून जरा सिम्बॉलिझम वापरतो तर तुम्हाला खरं वाटलं. तुम्ही स्विमिंग घेत नाही तर कशाला उडी मारायची? मला वाटलं की तुम्ही बुडत होतात. सगळं मान्य आहे. आपल्याला नाही येत ना स्विमिंग, तरी माझ्या मागे उडी मारायची का? तुम्हाला काही झालं असतं तर. मॅडम मला स्विमिंग येतं, पण जर तुम्हाला वाचवताना आपल्या दोघांना काय झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. काय 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 चालू आहे? काय झालं? अरे काही नाही, त्यांना वाटलं की मी बुडतोय म्हणून त्यांनी मला वाचवायला उडी मारली, पण त्यांनाच पोहता येत नाही. प्रिया प्रिया आर यू ओके? आर यू ओके? हा सर. प्लीज तुम्ही पटकन बाहेर या, बाहेर या. प्रिया मॅडम हे घ्या. तुम्ही चला माझ्या घरी, उठा चला. या सावकाश. तुम्ही माझ्या घरी चला आणि ही कापडं बदलून घ्या, नाही तर आजारी पडाल. प्रीतम सर तुम्ही बी आवरून घ्या. चला या चल. ये बाहेर ये. काय रे, खरंच तुझा जीव वाचवण्यासाठी म्हणून तिने पाण्यात उडी मारली? हो ग्रेट. चल उठ पटकन, चेंज कर. करतो ना, एवढं काय म्हणत? काय गे दिशा, तू इथे काय करतेस? हा स्टुपिड प्रीतम, त्याला एक काम सांगितलेलं पण धड जमत नाही. दिशा कसं आहे ना, या किर्लोस्कर फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर्स सोडून नोकरांना जास्त किंमत आहे अगं. तू समजून घ्या. आधीच ती पारू ब्रँड अँबॅसेडर बनून आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतीच आहे. आता गेला बाजार ती सावित्री भाव खाऊन जाणार. आज म्हणे अहिल्या वहिनी त्या मोलकरीण सावित्रीची मंगळागौर साजरी करणार आहे या बंगल्यात. मला ना बघायचीच आहे ही मंगळागौर. या सगळ्यांनी कितीही तयारी करू देत, पण यांची मंगळागौर मी मेमोरेबल बनवणार. वा, म्हणजे मजा येणार. पण काय करणार आहेस नेमकं? तू आता फक्त मी सांगेन तसं कर, आणि तू बघच, आजची मंगळागौर तू सुद्धा खूप एन्जॉय करशील. खूप मजा येईल तुला. चालेल, चल. प्रिया मॅडम, तुम्हाला तुमच्या शाळेतल्या मुलांची आठवण नाही का येत? येते रे, खूप आठवण येते मला सगळ्यांची. पण आता मी इथे जॉबला आली आहे ना, त्यामुळे मला इथेच राहावं लागणार आहे. प्रिया मॅडम हे चाय घ्या. घ्या घ्या. आल्याचा बनवलाय, तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, सर्दी बी नाही होणार. थँक्यू. प्रिया मॅडम, तुम्ही या कापडात चिमटू चिमटाईडच दिसता बघा. मस्त झालाय चहा. थँक्यू. सावकाश सावकाश. पारू, झाला माझा चहा पिऊन, निघते मी आता. प्रिया मॅडम, तुम्ही नका ना जाऊ. आपण तुमच्या गावच्या गप्पा मारूया, लय मज्जा करूया. हाय का ना ताईडी? बराबर बोलतोय गणी, तुम्ही इथंच थांबा. बरं, थांबते मी. घ्या घ्या. हॅलो. हॅलो. हा, तुम्ही स्वतःला काय सुपर हिरोईन समजता का? का असं का म्हणताय तुम्ही? अहो, तिथे प्रीतम पाण्यात पडला तर त्याला पडू द्यायचं ना. तिथे आपले पोहायचे बांधणे, आपण त्याला वाचवतो, याला काय अर्थ आहे? एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं हे? मी विसरताय का? आदित्य किर्लोस्कर चांगला मित्र आहे माझा, आणि तुमच्याबद्दल मला नाही कळणार तर कोणाला कळणार? पण मला एक सांगा, तुम्ही त्या बावळट प्रीतमच्या नादी लागताय का? अहो, असं काही नाही हो. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. प्रीतम सर खूप चांगले आहेत. आज त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी पूलमध्ये उडी मारली खरी, पण त्यांनीच माझा जीव वाचवलाय. आणि आता मी ना बरी आहे, त्यामुळे तुम्ही उगाच काळजी करू नका. मी तुम्हाला माझी मैत्रीण सांगितली होती ना पारू, तिच्याकडेच आहे मी आता. खूप छान आहे ती. तुम्हाला बोलायचंय का तिच्याशी? देऊ मी तिला? हा द्या.
तिलाच सांगावं लागेल तुमची काळजी घ्यायला, तुमच्याने तर काय होत नाही. पारू आले. बोल कोण आहे? ते माझ्या ओळखीचे आहेत. बोल. हॅलो, कोण बोलताय? अरे बापरे, नाटकं चांगलंय चांगलंय. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? पारू, माझ्याशी चालाकी करू नको तू. तुम्हाला माहित आहे का सर, आमचे प्रीतम सर आहेत का नाही, प्रीतम किर्लोस्कर, त्यांचा आणि तुमचा आवाज ना एकदम सेम टू सेम आहे बघा. अरे बापरे, हे सुरूच आहे. बस आला आता, त्यांना संशय नाही तर. बर बर बर. हे पण पारू, म्हटलं होतं ना तुला, आज पण बघ ना, म्हणजे मी पाण्यात उडी मारली म्हणून मला वाचवायला स्विमिंग येत नसताना त्यांनी पण पाण्यात उडी मारली. हे दिशाने केलं असतं का? हा, तुला सांगतोय ना, माझ्यासाठी दिशा नाही प्रियाच योग्य आहे. पण आज जे काय झालं त्यावरून मला सांग, तुला कोण योग्य वाटतं माझ्यासाठी, दिशा की प्रिया? मी देते हा त्यांच्याकडे फोन. बोला त्यांच्याशी, एकच मिनिट. हॅलो. हा, बोलला तिच्याशी? छान आहे ना ती? हो हो, छान आहे. आणि आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी एकदम बरी आहे. ओके, टेक केअर, बाय. बाय. जे काय झालं ना, ते साईन था बॉस. हीच मुलगी मला माझ्या लाईफ मध्ये हवी. हिच्या बरोबरच मला माझं अख्खं लाईफ घालवायचं. डन. प्रिया मॅडम, ते मी जेवणाचं बघायला लागले, तुम्ही काय खाणार सांगा ना. पारू, अगं तू एकटी कशाला बनवतेस? मी आहे ना, आपण दोघे मिळून बनवूया. चल. कशा पायी? अगं कशा बाई म्हणजे काय? तुम्ही मी आराम help करा, करते नको- तुला, तू नको मत म्हणलं ना. करतेस ना. बरं बरं, ठीक आहे. हे काय, तुम्ही दोघे अजून तयार नाही झालात का? प्रिया मॅडम, म्हणजे आज मंगळागौर आहे ना? माझी आज मंगळागौर आहे ना? आता सगळ्या बायका येतील, खेळ सुरू होतील. चला, दोघी पटापट आवरून घ्या. चला. सावित्री त्या जरा तुम्ही माझ्या बरोबर आतमध्ये चला ना, मी तुम्हाला बी मस्त आल्याचा चाय देते. चला. बरं बरं. आलाच. चला चला या. बरोबर. ए वेडाबाई, काय झालं? काय झालं? सावित्री आत्या, मंगळागौरची पूजा तुम्ही केली हे सांगताना जीव तुटला असेल ना तुमचा, मला कल्पना आहे. आत्या, आत्या माफ करा मला. असं काय बोलतेस बाळा? तुझं आणि आदित्य बाबाचं नातं खूप पवित्र आहे, खरं आहे. त्यामुळे तुमच्या नात्यातल्या रीतीभाती योग्य प्रकारे व्हाव्या असं मनापासून वाटतं मला. बरं, आता थोड्या वेळात सगळ्या बायका फुगडी खेळायला येतील, खेळ खेळतील, फुगड्या घालतील. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, हे बघ, काहीही झालं तरी तू दामिनी मॅडम सोबत फुगडी घालणार नाहीयेस. का? त्यात काय? ते अचानक आपला वेग वाढवतात आणि बेसावध क्षणी हात सोडून देतात. हो, मी त्यांच्या मंगळागौरीला पाहिलंय. मुद्दाम करतात त्या. अगं, खूप बायकांना जखमी केलंय त्यांनी. काय बोलताय? हो, हे बघ, त्यांना असं करून काय मिळतं मला नाही माहिती, पण आपण सावध राहिलेलं बरं ना. सावित्री आत्या, काळजी करू नका.